सोशल मीडियाच्या काळात एखादी बातमी किती वेगाने पसरते हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. परंतु जेव्हा एखाद्या देशातील मोठे न्यूज चॅनल कोणत्याही सत्यापनाशिवाय अर्थात व्हेरिफिकेशनशिवाय एखादी बातमी चालवते आणि त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करते, तेव्हा काय होतं? नुकताच न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल स्टँडर्ड्स अथॉरिटी म्हणजेच NBDSA यांनी झी न्यूजला 1,00,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका ट्रक चालकाच्या व्हायरल व्हिडिओवरून चुकीची आणि सांप्रदायिक बातमी प्रसारित केल्याचा ठपका या चॅनलवर ठेवण्यात आलाय. हे प्रकरण नेमकं काय होतं, झी न्यूजने काय दावा केला होता आणि वास्तविकतेत काय घडलं होतं, हेच आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. ही घटना घडली होती मार्च 2025 मध्ये. झी न्यूजने एका व्हायरल व्हिडिओच्या आधारे एक बातमी प्रसारित केली. या व्हिडिओमध्ये एक ट्रक चालक त्याच्या ट्रकच्या टपावर नमाज पठण करताना दिसत होता. चॅनलच्या अँकरने असा दावा केला की एक मुस्लिम ट्रक चालकाने नमाज पठण करण्यासाठी आपला ट्रक भर रस्त्यात महामार्गाच्या मध्यभागी उभा केला. यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. इतकंच नाही तर अँकरने याला धार्मिक वळण देत असंही म्हटलं की रस्त्याची दुसरी बाजू मोकळी आहे कारण तिथे कोणी नमाज पठण करत नाहीये. मात्र झी न्यूज या व्हिडिओची पुष्टी करत नाही अशी पाटी लावून त्यांनी ही बातमी दिवसभर चालवली. मात्र वास्तव काही वेगळंच होतं. ऑल्ट न्यूज यांसारख्या फॅक्ट चेकिंग पोर्टलने आणि काही सजग नागरिकांनी या प्रकरणाची खोलवर चौकशी केली. तेव्हा जे सत्य समोर आलं ते झी न्यूजच्या दाव्याच्या पूर्णपणे उलट होतं. ज्या दिवशी हा व्हिडिओ शूट झाला होता त्या दिवशी जम्मूच्या रामबन भागात खराब हवामान आणि भूस्खलन झाल्यामुळे महामार्ग आधीच बंद होता. तो ट्रक चालक स्वतः त्या ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेला होता. रस्ता बंद असल्यामुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गाड्या पुढे सरकण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे पाहून वेळ वाया न घालवता चालकाने आपल्या गाडीच्या टपावर नमाज अदा केली. त्याने रस्ता अडवला नव्हता तर रस्ता आधीच निसर्गाच्या कोपामुळे अडकलेला होता. थोडक्यात काय तर एका सामान्य वाहतूक समस्येला झी न्यूजने जाणीवपूर्वक सांप्रदायिक रंग देण्याचा प्रयत्न केला होता. या चुकीच्या वृत्तांकनानंतर इंद्रजित घोरपडे, उत्कर्ष मिश्रा आणि सय्यद कब रशिदी या 3 व्यक्तींनी NBDSA यांच्याकडे तक्रार दाखल केली. NBDSA ही न्यूज चॅनलसाठी एक स्वयंनियामक संस्था आहे ज्याचे अध्यक्ष सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश AK सिकरी आहेत. झी न्यूजने आपला बचाव करताना असं म्हटलं की त्यांनी व्हिडिओची पुष्टी केली नव्हती आणि तो फक्त व्हायरल म्हणून दाखवला गेला होता. मात्र जस्टिस सिकरी यांनी हे स्पष्ट केलं की व्हिडिओची पुष्टी करत नाही असं म्हणणं म्हणजे जबाबदारीतून मुक्त होणं नव्हे. सोशल मीडियावरील असत्यापित माहिती तथ्य म्हणून सादर करणे हा गंभीर निष्काळजीपणा आहे. NBDSA ने आपल्या आदेशात म्हटलं की झी न्यूजने आवश्यक ती खबरदारी घेतली नाही. चॅनलने नंतर तो व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवला होता म्हणून त्यांना केवळ 1,00,000 रुपयांचा दंड करण्यात आला आहे. अन्यथा हा दंड अधिक मोठा असू शकला असता. या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून NBDSA ने सर्व न्यूज चॅनलसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यातला पहिला नियम आहे व्हिडिओची पुष्टी करता येत नाही असं सांगून चॅनल आपली जबाबदारी झटकू शकत नाही. दुसरा नियम आहे बातमी दाखवण्यापूर्वी किमान 2 स्वतंत्र स्रोतांकडून त्याची शहानिशा करणे आवश्यक आहे. तिसरा नियम आहे सोशल मीडियावरील कंटेंटला कोणत्याही प्रकारे धार्मिक किंवा जातीय रंग देता येणार नाही. शिवाय तथ्यांची तोडमोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेही NBDSA ने जाहीर केले आहे. ही घटना आपल्या सर्वांसाठी एक धडा आहे, विशेषतः न्यूज चॅनलसाठी ज्यांच्यावर लोकांचा विश्वास असतो. एका ट्रक चालकाला नाहक गुन्हेगार ठरवणे आणि त्यातून समाजामध्ये तेढ निर्माण करणे हे पत्रकारितेच्या मूल्यांच्या विरोधात आहे. यापूर्वी देखील झी न्यूजने नोटबंदीनंतर 2,000 रुपयांच्या नोटेत इलेक्ट्रॉनिक चिप असल्याच्या बातम्या दिल्या होत्या. झी न्यूज हा सत्तेला खुश करणारा व सरकारी मर्जीतील चॅनल म्हणून ओळखला जातो. अगदी शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनावेळीही लोकांनी त्यांचा विरोधच केला होता. कारण झी न्यूज त्या आंदोलनकर्त्यांच्या विरोधात बातम्या चालवत होता.
हा 1 लाख रुपयांचा दंड अशा मोठ्या चॅनलसाठी पुरेसा आहे का, की अशा प्रकरणांमध्ये अधिक कठोर शिक्षेची गरज आहे? यावर आता एक वेगळीच चर्चा समाज माध्यमांमध्ये होऊ लागली आहे.